उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक खळबळजनक घटना घडली। तिनं तिच्याच 5 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे। तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केलं की त्यांनी मुलीच्या पोटावर पाय ठेवला आणि पुन्हा तोंडावर रुमाल ठेवून तिचा गळा दाबला। त्यानंतर मुलीच्या नाकातून रक्त सुरू झालं आणि तिचा मृत्यू झाला। रोशनीची मुलगी सायनानं तिच्या आई आणि प्रियकर उदितला संबंध करताना पाहिलं होतं। मुलीची हत्या केल्यानंतर रोशनी आणि उदितनं मृतदेह बाजूला ठेवून पुन्हा शारीरिक संबंध केले, व्यसन केलं आणि जेवण करून झोपले। लखनौच्या लालबागच्या खंदारी बाजारात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये ही संतापजनक घटना घडली। रोशनीनं मुलीच्या हत्येचा आरोप शाहरुखवर लावला आणि पोलिसांना फोन केला की तिनं सांगितलं की पती 4थ्या मजल्यावर आला आणि मुलीला मारलं। तपासात समोर आलं की शाहरुखचा अपघात झाला होता आणि त्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला चालायला अडचण निर्माण होत होती। त्यामुळे तो 4 मजले चढू शकत नव्हता आणि भिंत ओलांडून पळूही शकत नव्हता। या संपूर्ण प्रकरणाबाबत डीसीपी विश्वजित श्रीवास्तव यांनी म्हटलंय की मुलीला मारून आणि पतीला जेलमध्ये पाठवून रोशनी आणि उदितला एकत्रित राहायचं होतं। दोघंही 1 महिन्यापासून मुलीच्या हत्येचा कट रचत होते। त्यानंतर रविवारी रात्री उदित रोशनीच्या फ्लॅटवर आला। तो त्याच्यासोबत अंमली पदार्थ, सिगारेट आणि जेवण घेऊन आला होता। दोघांनीही रात्री आधी दारू आणि सिगारेट पाहिलं। त्यानंतर सायनाची हत्या केली। त्यानंतर दोघंही रूममध्ये झोपले आणि पोलिसांना फोन करून सांगितलं की पतीनंच तिच्या मुलीची हत्या केली। दरम्यान पुढील